श्रोत्यानो, उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 14व्या अध्यायाला आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये सुरुवात केली आणि 19व्या वचनापर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. ह्या ठिकाणी मल्कीसदेक ह्याच्याशी आमची ओळख झाली. मल्कीसदेक हा शालेमाचा राजा होता आणि तो परात्पर देवाचा याजक होता. एवढे आम्हाला त्याच्याविषयी माहिती आहे. परंतु प्रश्न हा आहे की त्याला परात्पर देवाची माहिती कुठून मिळाली? मला वाटतं की परात्पर देवाने स्वतःला आपल्या निर्मितीतून प्रगट केले आहे. त्या प्रगटीकरणातूनच मल्की सदेकाची त्याच्याशी ओळख झाली असावी. कारण त्या प्रगटीकरणाबाबत प्रेषित पौलाने काय म्हटले ते आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये वाचले आहे. पुन्हा एकदा हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 19 वचन. कारण देवाविषयी जे मनुष्यांना समजते ते त्यांच्यामध्ये प्रगट झाले आहे, कारण ते देवाने त्यांना प्रगट केले आहे. श्रोत्यानो, एलोहिम हा परात्पर देव आहे. तो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता आहे आणि दुसऱ्या शब्दांमध्ये तो जिवंत व खरा देव आहे. तोच उत्पत्तीच्या 1 अध्यायाचा देव आहे. तो हनोखाचा देव आहे. तो नोहाचा देव आहे. तोच हा देव आहे. तो स्थानिक देवता नाही. डॉक्टर सॅम्युएल एम झ्विमर त्यांच्या ओरिजिन ऑफ रिलिजन या पुस्तकामध्ये म्हणतात की यावरून असं दिसतं की अनेक केश्वरवाद उदयास येण्यापूर्वी लोक एकाच देवाला मानत असत. दुसऱ्या शब्दांमध्ये सर्व माणसांना जिवंत व खऱ्या देवाचे ज्ञान होते. पुन्हा एकदा आपण या संदर्भात पॉल काय म्हणतो ते वाचूया. रोमकरास पत्र 1 अध्याय 21 वचन. कारण ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविले नाही व त्याची उपकार स्तुतीही केली नाही, परंतु ते आपल्या तर्कवितर्कांनी निरर्थक झाले आणि त्यांचे मूढ अंतःकरण अंधाराने भरून गेले. आणि पुढील काही वचनांमध्ये पॉल सांगतो की माणसे शेवटी निर्मात्याची पूजा करण्याऐवजी निर्मितीची पूजा करू लागले. तरीही श्रोत्यानो, फार पूर्वी म्हणजे अब्रामाच्या काळात एक माणूस होता जो त्या जगाकरिता याजक होता आणि त्याला जिवंत व खऱ्या देवाचे ज्ञान होते. तो जिवंत व खऱ्या देवाचा याजक होता आणि तो अब्रामाला भाकर व द्राक्षरस हे घेऊन समोर आला. आणि श्रोत्यानो, तुम्हाला माहीतच आहे की भाकर व द्राक्षरस हे प्रभुभोजनाच्या विधीतले घटक आहेत. तो या वस्तूंना घेऊन का आला असावा हे मला समजत नाही. पवित्र शास्त्रामध्ये मलकी सदेकाचा उल्लेख 3 वेळा करण्यात आलेला आहे. स्तोत्रसंहिता 110 आणि 4थ्या वचनामध्ये ख्रिस्ताविषयी भविष्य स्तोत्रकर्त्याने विदित केले आहे. तो म्हणतो, तू मलकी सदेकाच्या प्रकाराप्रमाणे सर्व काळ याजक आहेस. आणि त्याचा उल्लेख इब्रिलोकास पत्र यामध्ये अनेकदा करण्यात आला आहे. इब्रिलोकास पत्र हे पुस्तक वाचल्यानंतर मला समजले श्रोत्यानो की उत्पत्तीमध्ये त्याच्या पार्श्वभूमीविषयी किंवा कुटुंबाविषयी काहीच तपशील का नाही. त्याच्या आईवडिलांविषयी उत्पत्तीमध्ये काहीच सांगितलेले नाही. हे काहीसे विलक्षण वाटते, कारण उत्पत्ती हे घराण्यांचे वंशाचे पुस्तक आहे. ही कुटुंबे कोठून व कशी सुरू झाली हे आम्हाला या पुस्तकात सांगण्यात आले आहे. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे त्याचे पूर्वज व वंशज यांच्याविषयी सांगण्यात आले आहे. परंतु तसे मलकी सदेकाच्या बाबतीत दिसत नाही. इब्रिलोकास पत्र याचा लेखक आम्हाला सांगतो की ख्रिस्ताच्या मलकी सदेकाच्या प्रकाराप्रमाणे असलेल्या याजकत्वाची ही स्थापना होती. म्हणून मलकी सदेकाच्या आईवडिलांच्या नावाचा उल्लेख उत्पत्तीच्या पुस्तकात नाही. सेवेच्या बाबतीत म्हणजे स्वतःचे अर्पण करण्याबाबत आणि परमपवित्र स्थानात जो आज स्वर्ग आहे तेथे प्रवेश करण्याबाबत प्रभू येशूचे याजकत्व अहरोनाच्या याजकीय प्रकाराप्रमाणे आहे. परंतु व्यक्तित्वाच्या बाबतीत आपल्या प्रभू येशूला सुरुवात नाही व शेवटही नाही. आणि या प्रकारे तो मलकी सदेकासारखा याजक आहे. राजा म्हणून ख्रिस्त अब्रामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र आहे. त्याविषयी आम्हाला मत्ते शुभवर्तमान सांगते. परंतु योहानाच्या शुभवर्तमानाच्या 1 अध्यायातील 1 वचनात आपण वाचतो, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. आणि पुढे याच अध्यायाच्या 14व्या वचनात आपण वाचतो,
आणि शब्द देही झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आणि ते बापापासून जन्मलेल्या एकुलत्याच्या गौरवासारखे होते. तो कृपेने व सत्याने परिपूर्ण होता. श्रोत्यांनो, प्रभू येशूला सुरुवात नाही व शेवटही नाही. तो सर्व काळ राहणारा देव आहे. तो त्याच्या स्वर्गाच्या गौरवातून बाहेर आला, शब्ददेही झाला आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. मलकी सदेकामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे सुंदर रूप पाहायला मिळते. मलकी सदेकाने भाकर व द्राक्षरस आणला. हे त्याने का केले याचे उत्तर आम्हाला पवित्र शास्त्रात देण्यात आलेले आहे. हे ख्रिस्ताच्या मानवजातीसाठी अर्पिलेल्या देहाचे व त्यांच्यासाठी ओतलेल्या ख्रिस्ताच्या रक्ताचे प्रतीक आहे. भाकर व द्राक्षरस आणून मलकी सदेक पुढे येऊ घातलेल्या ख्रिस्ताच्या मरणाकडे निर्देश करीत होता. करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय आणि 26 वचन सांगते. करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय 26 वचन. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितकेदा तुम्ही प्रभूचे मरण प्रकट करून दाखविता. आणि या आधारावर मलकी सद्देकाने अब्रामाला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, परात्पर देव आकाशांचा व पृथ्वीचा धनी याच्याकडून अब्राम आशीर्वादित हो. श्रोत्यांनो, आकाशांचा व पृथ्वीचा धनी म्हणजे एल एलोहिम, आमचा निर्माणकर्ता. मलकी सदेक त्या काळातील जगामध्ये परात्पर देवाचा याजक होता. आणि आजच्या जगासाठी प्रभू येशू ख्रिस्त परात्पर देवाचा याजक आहे. तो अहरोनाप्रमाणे नाही तर मलकी सदेकाच्या प्रकाराप्रमाणे याजक आहे. अहरोन फक्त इस्रायलांकरिता व निवास मंडपासाठी याजक होता. आपल्या व्यक्तित्वाच्या बाबतीत येशू ख्रिस्त मलकी सदेकाच्या प्रकाराप्रमाणे याजक होता. आपण आता उत्पत्तीचे पुस्तक 14 अध्याय आणि 20 वचन वाचूया. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. श्रोत्यांनो, अगदी सुरुवातीला अब्रामाने आपल्या सर्वांचा 10वा भाग दिला. आपला दशमांश परात्पर देवाकडे आणणे हे त्याला प्रगटीकरणाद्वारे माहीत होते. जसे त्याला इतर बाबतीत प्रगटीकरणाद्वारे ठाऊक होते, तसेच याही गोष्टीची जाणीव त्याला प्रगटीकरणाद्वारेच होती. 14व्या अध्यायातले 21 वचन सांगते, मग सदोमाचा राजा अब्राम म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. श्रोत्यांनो, हाच तो मोठा मोह जो अब्रामासमोर येणार होता. हमुराबीच्या नियमाप्रमाणे त्या दिवसांमध्ये अब्रामाचा लुटीवर व कैदीतून सोडवलेल्या माणसांवरही हक्क होता. परंतु सदोमाचा राजा धूर्त होता. तो अब्रामाला म्हणाला, माणसे मला दे आणि धन तू घे. अब्रामाला त्या संपत्तीचा मोह सहज होऊ शकला असता, परंतु अब्राम सुज्ञ व देवाचे भय धरणारा व केवळ त्याच्यावर विसंबून राहणारा होता. म्हणून त्याने फार सुज्ञपणे उत्तर देऊन हा मोह दूर केला. आपण ते उत्तर 22 आणि 23 या वचनांमधून वाचूया. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी यासमोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले आहे असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की याआधी अब्रामाची नुकतीच मलकी सदेकाशी भेट झाली होती आणि तो त्या भेटीच्या व मलकी सदेकाच्या आशीर्वादाच्या प्रभावाखाली होता आणि त्यामुळे या मोहाला टाळण्याची त्याची तयारी झालेली होती. परमेश्वर आम्हाला नेहमीच परीक्षा येण्याआधी तिला सामोरे जाण्यासाठी तयार करतो आणि त्याने आम्हाला करिंथकरास पत्र यातून अभिवचन दिले आहे की तो आमच्या सहनशक्ती पलीकडे कोणतीही गोष्ट जाऊ देणार नाही. अब्रामाने त्याच्या समोर आलेल्या परीक्षेला देवाने केलेल्या या साह्यामुळे यशस्वीरित्या तोंड दिले. असं वाटतं की या युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी अब्रामाने देवाशी करार केला असावा. मी केवळ आपल्या पुतण्याला सोडविण्यासाठी हे युद्ध करीत आहे, मी लुटीसाठी करीत नाही, असे वचन त्याने बहुधा देवाला दिले असावे आणि परमेश्वराने त्याला तसे करू दिले. आणि देवाचा साक्षीदार म्हणून त्याने ही गोष्ट सदोमाच्या राजाला सांगितली. देवाने त्याला धनवान केले हे सत्य अब्रामाने सोडले नाही
व त्याच्या समृद्धीचे श्रेय आपल्या लोभामुळे सदोमाच्या राजाला मिळू नये याची काळजी अब्रामाने घेतली. श्रोत्यानो, माणसांना खुश करण्यासाठी आपण अनेकदा देवाचे श्रेय त्यांना देतो आणि असल्या मोहांना बळी पडतो. अब्रामाने स्वतःबाबत तसे होऊ दिले नाही. उलट त्याने ती लूट नाकारण्याचे कारण सडेतोडपणे सांगितले. परंतु अब्रामाने स्वतःचे तत्व पाळताना त्याच्यासोबत असलेल्यांवर अन्याय होऊ दिला नाही. तो आणखी म्हणाला, 24 वचन पहा, ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे. मजबरोबर आलेले आनेर, अश्कोल व ममरे यास वाटा मिळाला म्हणजे पुरे. त्यांना आपला वाटा घेऊ दे. त्याने त्याच्यासोबतच्या माणसांचा हक्क बुडू दिला नाही, तर त्यांना त्यांच्या हक्काची लूट मिळायला हवी असे त्याने सदोमाच्या राजाला सांगितले. जो अब्रामाचा देव, परात्पर यहोवा देव, आकाशांचा व पृथ्वीचा धनी, तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचा आणि माझा आज देव आहे. तो आमच्या परीक्षांमध्ये आमचे सहाय्य करणारा देव आहे. तो आजही आमची मदत करण्यास तयार आहे. परंतु श्रोत्यानो, त्यासाठी आम्ही त्याने दिलेल्या जिवंत मार्गातून येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्याकडे यायला हवे. तेव्हाच आम्ही त्याच्या आशीर्वादांना प्राप्त करू शकतो आणि तो आमचा रक्षक आणि सहाय्यक होऊ शकतो. आता आपण 15वा अध्याय पहिले वचन वाचूया. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. देवाने अब्रामाला दृष्टांतात भेट देण्याची ही 4थी वेळ होती. परमेश्वर त्याच्या विश्वासाचा विकास करीत होता आणि आत्मिक जीवनामध्ये पुढे नेत होता. आणि यावेळेस अब्रामाने विश्वासाने एक फार मोठे पाऊल उचलले आणि त्याने जाऊन लोटाला त्याच्या संकटातून सोडवले आणि सदोमाच्या राजाने देऊ केलेली लूट त्याने विश्वासाने अव्हेरली. परमेश्वराने निश्चितच त्याच्या या कृत्यांची दखल घेतली आहे. पूर्वी ज्या चुका त्याच्याकडून झाल्या त्यावर पांघरून घालणारे असे हे अब्रामाच्या विश्वासाचे पाऊल होते. श्रोत्यानो, परमेश्वर त्याला म्हणाला, अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे. साहजिक आहे श्रोत्यानो की या युद्धामुळे अब्रामाने स्वतःकरिता शत्रू निर्माण करून घेतले होते आणि जरी त्याने त्यांचा पराभव केला असला तरी पुन्हा कधी त्यांचा हल्ला अब्रामावर होईल याची शक्यता नाकारता येत नव्हती. जरी येथे नोंदले नसले तरी या शक्यतांमुळे अब्रामाच्या मनात भीती निर्माण झाली असणार आणि त्याच्या अशा परिस्थितीत परमेश्वर त्याला धीर देत आहे. हाच देव आमची ही भीती दूर करण्याकरिता समर्थ आहे. जर श्रोत्यानो, आम्ही आमची भये त्याच्या चरणी सादर करून विश्वासाने त्याच्याजवळ येऊ तर तो निश्चितच आम्हाला आमच्या सर्व भयांपासून सोडवितो. त्याने अब्रामाला आणखी म्हटले, मी तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. अब्रामाने त्याला मिळत असलेली लूट परमेश्वराच्या नावाकरिता अव्हेरली आणि त्या बदल्यात त्याला परमेश्वर हेच मोठे प्रतिफळ मिळाले. ही गोष्ट फार सुंदर आणि अद्भुत आहे. परमेश्वर त्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाला प्रतिफळ देणारा न्यायी परमेश्वर आहे. त्याने अब्रामाला स्वतःला देऊ केले आहे. तो सर्व आध्यात्मिक, भौतिक, शारीरिक आशीर्वादांचा उगम आहे आणि त्याच्यापासून सर्व काही आहे आणि ते त्याच्या गौरवासाठी आहे. म्हणून अब्रामाला परमेश्वराने दिलेल्या अभिवचनात सर्व काही मिळाले होते. अनेकदा मी प्रार्थना करताना म्हणते की प्रिय येशू, या गोष्टीची, या मैत्रिणीची मला सध्या केवढी गरज आहे तुला ठाऊक आहे. आणि ही प्रार्थना करताना मला जाणीव होते की फक्त ख्रिस्त माझ्या सर्व गरजा, मानसिक गरजा हे पुरविण्याकरिता समर्थ आहे. तो माझी प्रत्येक गोष्ट आहे आणि तो माझ्यासाठी सर्व काही आहे. याच अर्थाचे परमेश्वराचे हे अभिवचन केवळ अब्रामासाठी नाही, तर अब्रामाच्या विश्वासाला अनुसरणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. अर्थात अब्रामाने देवाजवळ आपली गरज नम्रतेने सादर केली, तशी आपणही त्याला आमच्या गरजांविषयी विनंती करू शकतो. पण आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की अशी आमची एकही गरज नाही की जी ख्रिस्तामध्ये पुरी होऊ शकत नाही. 15वा अध्याय 2 आणि 3 वचने आम्हाला पुढे सांगतात. 15वा अध्याय 2 आणि 3 वचन वाचूया. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार
आणि दमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. दुसऱ्या शब्दांमध्ये अब्राम देवाला सांगत होता की मला धनसंपत्ती नको. तू मला राष्ट्रांचा पिता होण्याविषयी व माझी संतती समुद्रावरील वाळूच्या कणा इतकी अगणित असण्याविषयी अभिवचन दिलेस, परंतु मला तर एकही संतान नाही. आणि त्या काळातील हमुराबीच्या नियमानुसार अब्राम जर निसंतान मेला असता तर त्याची धनदौलत त्याच्या कारभाऱ्याकडे अलियाजरकडे जाणार होती. परमेश्वराने अब्रामाच्या शंकेला उत्तर दिले. 15व्या अध्यायाच्या 4थ्या वचनात आपण वाचतो, तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. अब्रामाच्या प्रश्नाला देवाने नेमके उत्तर दिले. अलियाजर त्याचा वारीस होणार नाही, तर त्याच्या पोटचे संतान त्याचा वारीस होईल. हे देवाने त्याच्याकरिता स्पष्ट केले. आणि मग देवाने त्याला आपल्या हाती धरून प्रकाशात आणले. 5वे वचन आम्हाला सांगते श्रोत्यानो, मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाची संतती समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे व आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे अगणित होईल, असे देवाने अब्रामाला सांगितले. श्रोत्यानो, मी मागे तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे अब्रामापासून 2 समूहांची उत्पत्ती होणार होती. एक त्याच्या वंशाचे इस्रायली लोक व दुसरे त्याच्या विश्वासाला अनुसरणारे, ख्रिस्ताचा स्वीकार केलेले यहुदीतर व यहुदी लोक. पौलाने गलतीकरासपत्र 3 अध्याय 29व्या वचनात सांगितले आहे. गलतीकरासपत्र 3 अध्याय 29 वचन, आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे, तर तुम्ही अब्रामाचे संतान आणि वचनाप्रमाणे वतनदार आहात. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तुम्हाला व मला हा विशेष अधिकार प्राप्त झाला आहे. देवाने अब्रामाला संततीविषयी हे जे अभिवचन दिले होते, त्यामध्ये तुमचा व माझा म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्याचा समावेश आहे. आता 6वं वचन पहा. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातल्या अत्यंत महत्वाच्या विधानांपैकी हे एक आहे. देवाने अब्रामाला जे सांगितले त्यावर त्याने विश्वास ठेवला व त्याला आमेन म्हणजे असे हो असे म्हटले. मी विश्वास ठेवतो अशा अर्थाचे उत्तर अब्रामाने त्याला दिले आणि ते देवाने अब्रामाचे न्यायपण असे गणले. याविषयी पॉल रोमकरासपत्र 4 अध्याय 1 ते 5 वचनांमध्ये काय म्हणतो ते पहा. रोमकरासपत्र 4 अध्याय 1 ते 5 वचने. तर मग आमचा बाप अब्राम याने देहावरून काय मिळवले म्हणून म्हणावे? कारण अब्राम जर कर्मांकडून न्याय ठरला असला तर त्याला प्रतिष्ठा मिरविण्यास काहीतरी कारण आहे, परंतु देवासमोर तसे होत नाही. कारण शास्त्रलेख काय सांगतो? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायपण असे गणल्या गेले. आता जो काम करतो त्याची मजुरी कृपा अशी गणली जात नाही, तर ऋण अशी गणल्या जाते. पण जो काम करीत नाही तर अभक्ताला न्याय ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास न्यायपण असा गणला जातो. श्रोत्यानो, अब्रामाला जे प्राप्त झाले ते त्याच्या कर्मांमुळे नव्हे, तर त्याच्या विश्वासामुळे प्राप्त झाले. आणि जो काम करतो त्याची मजुरी कृपा अशी गणली जात नाही, तर ऋण अशी गणली जाते. जर तुम्ही तुमचे तारण साधू शकत असाल तर देव त्याला ऋण असे गणतो. परंतु देव कृपेशिवाय दुसऱ्या कोणत्याही मार्गाने तारण करीत नाही आणि त्याची तारणाची इतर कोणतीही पद्धत नव्हती. जर तुमचे तारण झाले तर ते तुम्ही देवावर विश्वास ठेवल्याने, ख्रिस्ताला तुमचा तारक समजल्याने व देवाने तुमच्यासाठी तारणाची तरतूद केली आहे या विश्वासाने मिळेल. आणखी आपण वाचले, पण जो काम करीत नाही तर अभक्ताला न्याय ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास न्यायपण असा गणला जातो. आणि जे न्यायपण नाही ते विश्वासामुळे आहे असे गणल्या जाते. अब्रामाने देवावर फक्त विश्वास ठेवला. त्याने देवाने जे सांगितले ते फक्त स्वीकारले आणि त्याने देवावर विश्वास ठेवला. श्रोत्यानो, तुमचे तारण याच प्रकारे होते. देवाने आमच्यासाठी काहीतरी केले आहे आणि ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला आणि पुन्हा उठला
यावर आम्ही फक्त विश्वास ठेवला तर आमचे तारण होते. ख्रिस्ताला केवळ स्वीकारण्याने परमेश्वर तुम्हाला न्यायी ठरवतो. तुम्हाला आणि मला तो ह्याच प्रकारे स्वीकारतो आणि न्यायी ठरवतो. गलतीकरासपत्रेयाच्या 3 अध्यायातील 6 ते 9 या वचनांमध्ये हेच महान सत्य सांगण्यात आले आहे. आणि अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. श्रोत्यानो, अब्रामाजवळ जो विश्वास होता त्यामुळे तो देवाशी विश्वासू राहिला. परंतु तो विश्वासू राहिल्यामुळे त्याचे तारण झाले नाही, तर त्याने देवावर विश्वास ठेवल्याने त्याचे तारण झाले. ही महत्वाची गोष्ट आम्हातील प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी. आता आपण 7 आणि 8 वचने वाचूया. तो म्हणतो, तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासदांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? पहिल्या वेळेसही अब्रामाने संततीविषयीची आपली शंका देवाजवळ व्यक्त केली आणि आता तो दुसऱ्या वेळेस परमेश्वरासमोर आपला प्रश्न ठेवित आहे. असे करून तो वास्तवतेला लक्षात ठेवित आहे. मला वाटतं श्रोत्यानो, तुम्ही आणि मी हे करायला हवे. आमच्या ख्रिस्ती जीवनात वास्तवतेची गरज आहे. आज अनेक लोक ख्रिस्ती असल्याचे दाखवतात, परंतु त्यांच्याजवळ ख्रिस्ताची वास्तवता नाही. अब्रामाने देवाचा दृष्टांत वास्तवतेशी कसा जुळू शकेल अशा अर्थाचा प्रश्न केला. आज दुर्दैवाने असे अनेक विश्वासणारे आहेत की त्यांना वाटतं आमच्याशी दृष्टांताद्वारे परमेश्वर बोलला आहे, परंतु त्या दृष्टांताचा व वास्तवतेचा काही एक संबंध नसतो आणि शेवटी भ्रमनिरस झाल्याने या विश्वासणाऱ्यांची विश्वासात मागे घसरणे होते. श्रोत्यानो, मला माहीत नाही की आज आपण कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवता. आज परमेश्वर फार स्पष्टपणे आपणाशी बोललेला आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवा. ख्रिस्ताच्याद्वारेच पापांची क्षमा आहे आणि सार्वकालिक जीवन आहे. तारण ख्रिस्ताद्वारेच आहे. परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.